विद्यार्थी मित्रांनो, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये MCS करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. विद्याप्रतिष्ठानमधील जे BCS थर्ड इयरचे जे विद्यार्थी आहेत, तर स्पेसिफिकली त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ मी बनवत आहे. कारण खूप विद्यार्थ्यांनी माझ्याकडे इन्क्वायरी केली होती की ॲडमिशन प्रोसेस कशी असते, एंट्रान्स कशी असते, सिलेबस कसा असतो किंवा त्याचे फायदे काय असतात. तर त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर तुम्हाला सुरुवातीला पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती यायचं आहे, जे की unipune.ac.in आहे, किंवा पुणे युनिव्हर्सिटी जरी तुम्ही टाईप केलं तरी तुम्हाला पहिली जी वेबसाईट येईल ती पुणे युनिव्हर्सिटीची येईल. आता आपण एकदा टाईप करूया सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. ओके, तर आता आपल्यासमोर ही वेबसाईट ओपन झालेली आहे. तर यामध्ये तुम्ही ॲडमिशन हा जो सेक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲडमिशन सेक्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला PG ॲडमिशन्स, ओके, पोस्ट ग्रॅज्युएशन ॲडमिशनवरती क्लिक करायचं आहे. आता इथे आल्यानंतर तुम्ही तुमचा लॉगिन ID आणि पासवर्ड जो आहे, म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीमधल्या कोणत्याही डिपार्टमेंटला ज्यावेळी तुम्ही अप्लाय करता किंवा स्कॉलरशिपचे सुद्धा ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरताना त्यावेळी तुम्हाला युजर ID आणि पासवर्ड हा भरावा लागतो. नसेल तर इथे तुम्ही जनरेट करायचा आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला जो सेक्शन दिसतो आहे ना, तो रिसेंट अपडेट्स आहे. जसं की तुम्ही इथे पाहू शकता की ॲडमिशन्सचे राऊंड आहेत, किंवा एखादी मेरिट लिस्ट लागली असेल, वेटिंग लिस्ट आहे, किंवा हॉस्टेलची सुद्धा वेटिंग लिस्ट जी आहे ती इथे सर्वांना दाखवली जाते. त्याचबरोबर इथे जो सेक्शन आहे तो आहे एंट्रान्स ॲप्लिकेशन फॉर्म अपडेट. ठीक आहे, तर एंट्रान्सशी रिलेटेड जेवढे अपडेट्स आहेत ते इथे येणार आहेत. म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता की मेरिट लिस्ट सुद्धा जी आहे ती तुम्ही इथूनच पाहू शकता. तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जाण्याची गरज नाही. त्यावेळी तुम्ही एंट्रान्स देऊन याल त्यावेळी तुम्हाला इथेच ती शो केली जाईल. फक्त तुम्ही एवढंच करायचं आहे की अपडेट इथे राहायचं आहे. नेहमी या वेबसाईटवरती येऊन पाहायचं आहे की कधी एंट्रान्सची डेट येणार आहे, किंवा त्याचे फॉर्म जे आहेत ते कधी सबमिट करायचे आहेत, त्याची फीस कशी असणार आहे, किंवा तिथे एखादा कल्चरल कोट्यामध्ये एखादा जागा आहे का, किंवा स्पोर्ट्स कोट्यामध्ये तिथे एखादी जागा असते, तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचे सर्टिफिकेट जे आहेत ते रेडी ठेवायचे आहेत. त्याचा तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, तर या लिंकवरती तुम्हाला ही लिंक सुद्धा मी यानंतर शेअर करेल, तर तुम्ही इथे याचे अपडेट्स पाहू शकता. त्याचबरोबर ज्यावेळी तुम्ही मेन वेबसाईटवरती याल ना, त्यावेळी तुम्हाला इथे अकॅडमिक नावाचं सेक्शन दिसणार आहे. अकॅडमिक नावाच्या सेक्शनमध्ये डिपार्टमेंटमध्ये ज्यावेळी तुम्ही येता त्यावेळी कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट शोधायचं आहे. त्यावरती मी क्लिक करतोय. आता हा जो सेक्शन आहे तो स्पेसिफिकली कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटशी रिलेटेड आहे. ओके, आणि इथे तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मिळेल की तिथल्या डिपार्टमेंटमधले HODींचा मेसेज काय आहे, अकॅडमिक कसं आहे, फॅकल्टी कोण कोण आहेत, ती ॲडमिशन प्रोसेस काय आहे, तिथला MCSचा सिलेबस काय आहे, प्लेसमेंट कशी आहे. तर ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला इथे मिळून जाईल. ज्यावेळी तुम्ही ड्रॅग कराल त्यावेळी इथे बघा इम्पॉर्टंट नोटीस, व्ह्यू ऑल इम्पॉर्टंट नोटीस, इथे तुम्ही पाहू शकता. वरती जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा डिपार्टमेंटसुद्धा स्वतःच्या डिपार्टमेंट वाईज काही नोटिसेस जे आहेत ते इथे लावत असतं. तर तुम्ही इथे बघू शकता. बघा इथे मला ना MCS एंट्रान्स सिलेबस जो आहे तो दिसत आहे, बट ज्यावेळी तुम्ही इथे पाहताय तर ते 2019 साली अपडेट केलेलं आहे, म्हणजे थोडं जुनं आहे. तरी सुद्धा आपण पाहूया की एकंदरीतच तो सिलेबस जरी 2019चा असला तरी आपल्याला मदत होते सिलेबस नेमका काय आहे हे समजण्यासाठी. तर हा आपल्यासमोर सिलेबस आलेला आहे. याची PDF जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करेल. बट एक इम्पॉर्टंट गोष्ट की हा सिलेबस जो आहे तो अपडेटेड नाही आहे. ठीक आहे, तर अपडेटेड सिलेबस मिळवण्याचा मी प्रयत्न करेल. बट सिलेबस जो आहे तो जास्त करून चेंज होत नाही. ठीक आहे, तर 60-70% तर सिलेबस हा सेमच राहतो, किंवा त्यांचा पॅटर्न जो आहे तो पण मे बी सेमच राहतो. बट तरी पण आपण लेटेस्ट सिलेबस पाहूयाच. बट ह्या प्रिव्हियसच्या सिलेबसने आपल्याला आयडिया येते की नेमका सिलेबस जो होता तो काय होता, किंवा कशा रीतीने आपण प्रिपरेशन करू शकतो. ठीक आहे, तर मेजर एरिया जो आहे ना तो लॉजिकल रिझनिंग, मॅथमॅटिक्स ॲप्टिट्यूड आणि बेसिक प्रोग्रॅमिंग स्किल्स यावरती हा सिलेबस होता. तर इथे तुम्ही पाहू शकता की सेट थेअरी, लिनियर अल्जेब्रा, म्हणजे मॅथमॅटिकल जे कन्सेप्ट्स आहेत त्या इथे आहेत बेसिकली.
म्हणजे रिअल ॲनालिसिस, अल्जेब्राचे जे रिलेटेड टॉपिक्स आहेत, प्रोबॅबिलिटी, परमिटेशन, कॉम्बिनेशन्स, म्हणजे काही ज्या गोष्टी आहेत त्या जनरल ॲप्टिट्यूड्सच्या दिसत आहेत मला, आणि काही जे आहेत ते कॅल्क्युलसच्या पण इथे टर्म्स आहेत. तर याची सगळी प्रिपरेशन तुम्हाला करावी लागेल. आणि दुसरा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की अल्गोरिदम्स, फ्लो चार्ट्स, ॲरेज, पॉइंटर, स्ट्रक्चर्स, जे तुमच्याशी रिलेटेड, जे तुम्ही BCS मध्ये हे झालेले असतील हे पॉईंट्स. तर तुम्ही काय करायचं आहे की जो सिलेबस असेल ना, तर फर्स्ट इयरमध्ये झालेला असेल, सेकंड इयरमध्ये झालेला असेल, तर त्याचे बुक्स तुम्ही पुन्हा ओपन करायचे आहेत आणि त्या पॉईंट्सनुसार किंवा सिलेबसनुसार तुम्ही तो स्टडी करायचा आहे. ठीक आहे, एक्स्ट्राचं पण करायचं नाही आहे, बट जो सिलेबसमध्ये आहे तो तुम्ही स्टडी जो आहे तो परफेक्ट करायचा आहे. आणि त्याची रिलेटेड जे MCQs वगैरे असतात ऑनलाईन, त्या तुम्ही सर्च करायच्या आहेत, आणि जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कशा टाईप्सचे जे ऑप्शन क्वेश्चन्स जे आहेत ते त्यामध्ये विचारले जातील. बेसिकली MCQ टेस्टच असेल, ऑनलाईन असेल की ऑफलाईन. मी जेव्हा दिली होती त्यावेळी ती ऑफलाईन टेस्ट होती. मी MSc स्टॅटिस्टिक्सची एंट्रन्स दिलेली होती. तर हे सर्व इथे इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जाईल. ही PDF मी तुमच्यासोबत शेअर करेल, किंवा माझ्याकडे जर अपडेटेड जर सिलेबसची PDF जर आली तर ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर मित्रांनो, हे मी तुम्हाला अगोदरच का सांगतोय, कारण आपण याची प्रिपरेशन आतापासून करत नाही, बट पुणे, मुंबईत किंवा दिल्लीमध्ये जे स्टुडंट्स असतात मी पाहिलेले आहेत, तर ती एंट्रन्सची प्रिपरेशन जी आहे ती सुरुवातीपासूनच करत असतात. म्हणजे ज्यावेळी तुमचं थर्ड इयर सुरू होतं त्यावेळी त्यांनी प्रिपरेशन जी आहे ती सुरू केलेली असते एंट्रन्सच्या प्रिपरेशनची. तर आत्तासुद्धा आपल्याकडे वेळ आहे, तर आपण आतापासूनच एंट्रन्सची एक्झामची प्रिपरेशन करायची आहे. का नेहमी युनिव्हर्सिटी लेवलला प्रिपरेशन, युनिव्हर्सिटी लेवललाच आपल्याला MCS करायचं आहे हे सांगतोय, कारण युनिव्हर्सिटीमध्ये फॅसिलिटीज ज्या आहेत त्या चांगल्या भेटतात, किंवा जे विद्यार्थी गरीब आणि होतकरू आहेत, फीस पे करू शकत नाही, किंवा पुण्यामध्ये राहण्याचा खर्च सुद्धा तुम्हाला माहिती आहे की तो सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नाही आहे, तर ते विद्यार्थ्यांसाठी ही एक खूप चांगली संधी आहे की इथे ज्यावेळी तुम्हाला ॲडमिशन भेटते पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, त्यावेळी बाकीच्या ज्या फॅसिलिटीज असतात की तिथल्या हॉस्टेलची फॅसिलिटी असेल, ठीक आहे, म्हणजे हॉस्टेलचे चार्जेस म्हणले तर मी ज्यावेळी होतो त्यावेळी 600 रुपये वर्षाची फी होती हॉस्टेलची. म्हणजे ती निग्लिजिबल असल्यासारखीच फी आहे पुणेमध्ये. पुण्या युनिव्हर्सिटीमध्ये राहिल्यानंतर तुम्ही तुमचा खर्च जो आहे तो वाचणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या खूप साऱ्या स्कॉलरशिपसुद्धा तिथे भेटतात युनिव्हर्सिटीमध्ये, त्यामुळे तुमचा खर्च जो आहे तो होणार नाही. त्याचबरोबर जयकर सारखी लायब्ररी तुम्हाला तिथे भेटते, जी की 24 आवर्स ओपन असते. तिथे जिमची फॅसिलिटी आहे, त्याचबरोबर वायफायची फॅसिलिटी, लायब्ररीज आहेत खूप, म्हणजे तिथनं तुम्ही बुक्स, मल्टिपल बुक्स इश्यू करू शकता, किंवा अशी काही गोष्ट नाही आहे की जिथं तुम्हाला तिथे रिस्ट्रिक्शन असेल एज्युकेशनच्या बाबतीत. त्यामुळे ही खूप एक चांगली संधी आहे, आणि त्यासाठी तुम्ही अगोदर प्रिपरेशन जी आहे ती आत्तापासूनच स्टार्ट करायची आहे. मी फक्त पुणे युनिव्हर्सिटीच सांगणार नाही, तर जितक्या आपल्या महाराष्ट्रामधल्या चांगल्या युनिव्हर्सिटी आहेत किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही असतील, तर त्याची प्रिपरेशन तुम्ही सुरू करायची आहे. युनिव्हर्सिटी लेवलला ॲडमिशन जर मिळवायचं म्हटलं तर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम जी आहे ती द्यावीच लागणार आहे, आणि एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर मेरिटमध्ये बसल्यानंतरच तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळणार आहे. हे झालं सिलेबस विषय, किंवा तुम्ही कशा रीतीने प्रिपरेशन वगैरे करायची आहे. त्याचबरोबर आता तुम्ही जे रिलेटेड जे डॉक्युमेंट्स असतात, ठीक आहे, ॲडमिशनशी रिलेटेड, तर त्याची प्रिपरेशन सुद्धा तुम्ही आत्तापासूनच करायची आहे, की जे ॲडमिशनसाठी डॉक्युमेंट्स लागतात, की जसे की तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटीचे सर्टिफिकेट तिथे लागणार आहे. त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, ओपनमध्ये असतील, OBC मध्ये असतील, किंवा EWS सारखे सर्टिफिकेट्स असतील, तर ते सगळे तुम्ही आत्तापासूनच कलेक्ट करायचं आहे. त्यासाठी बिलकुल जे एंट्रन्स एक्झामचा फॉर्म भरल्यानंतर किंवा ॲडमिशन झाल्यानंतर बघूया, हे बिलकुल करायचं नाही आहे, कारण ती एक लेंदी प्रोसेस असते, त्यामध्ये किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. आणि जर तुम्हाला उशीर जर झाला सबमिट करण्यासाठी तर ॲडमिशनसुद्धा कॅन्सल होते, किंवा तुम्ही जर एखाद्या रिझर्व कॅटेगरीमध्ये जर असाल आणि त्यावेळी जर तुम्ही सबमिट जर केलं नाही तर तुमचे ॲडमिशन जे आहे ते कॅन्सल होते.
त्यामुळे आत्तापासूनच सगळे डॉक्युमेंट्स रेडी करायला तुम्ही सुरुवात करायची आहे. या 2 महिन्यामध्ये सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत ॲडमिशनशी रिलेटेड ते सर्व तुमच्याकडे असले पाहिजेत. तर ते सुद्धा कोणकोणते असतील किंवा कुठून तुम्ही ते सर्व कलेक्ट करू शकता याची पण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईल. जे इंदापूरमध्ये असतील त्यांच्यासाठी मी ती इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करेलच. तर अशा रीतीने मी तुम्हाला एक ओव्हरऑल त्याची आयडिया जी आहे ती दिलेली आहे. अशाच प्रकारे शिवाजी युनिव्हर्सिटीचं सुद्धा आपण बघूया. त्याची इन्फॉर्मेशन मला मिळाली तर मी तो व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. आणि पुणे युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटी तर सुरुवातीला टार्गेट तुमचं ठेवा की इथे तरी ॲडमिशन आपल्याला भेटलं पाहिजे. आणि त्याचबरोबर MCAचा सुद्धा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी सुद्धा MCAची चांगली प्रिपरेशन करायची आहे. तो सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. तुम्हाला जर चांगलं कॉलेज जर भेटलं तर MCA सुद्धा एक बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी असणार आहे. ठीक आहे, अशा रीतीने तुम्ही प्रिपरेशन करायचे.